नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण रिझनिंगचा जी की कोडिंग डिकोडिंग टेस्ट हा चॅप्टर चालू केलेला आहे आणि त्यामध्ये आपण काही प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत. तर आज आपण प्रॉब्लेम काल 6 का 7 झाले होते. आज आपण प्रॉब्लेम नंबर 8 पाहणार आहोत. आजची जी टाईप आहे प्रॉब्लेमची थोडी वेगळी टाईप आहे आणि ते आपण सॉल्व करणार आहोत. हे क्वेश्चन सरळ सेवा परीक्षेमध्ये सर्व परीक्षेमध्ये पडले जातात. त्यानंतर एखादा क्वेश्चन MPSC कंबाईन मध्ये पण पडला जाऊ शकतो. बघा काय क्वेश्चन म्हटलं, एका सांकेतिक भाषेत YRP हे XSO असे लिहितात तर HTYP कसे लिहितात. तर सर्वप्रथम आपण याचं लॉजिक काढणार. पहिले Y आहे, R आहे आणि P आहे. या YRP ला त्यांनी असं लिहिलेलं आहे X S आणि हे O. तर त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे HTYP याला कसं लिहा. थोडं जर विचार केलं, हे या दोघांमध्ये रिलेशन असेल X Y म्हणजे इथं 1 चा फरक आहे. यात या दोघांमध्ये जर बघलं R S इथं पण 1 आहे. त्या इथं बघणार आपण OP इथं पण 1च आहे. O च्या नंतर एक एक समोर गेलेले आहे. OP SR XY. तर इथं बघा आपण पुढे कोण जाणार, हे GH U इथं U येईल. त्यानंतर काय T, त्यानंतर इथं XY आणि इथं QP हे असं येऊन जाईल. आपला आन्सर काय होईल म्हणजे QP XY U, त्यानंतर काय आहे T आणि G आणि H. आन्सर हे नाही येणार. आन्सर U च्या नंतर इथं V येईल. आपण काय घेणार S, S च्या नंतर T, G च्या नंतर H, S च्या नंतर T, X च्या नंतर Y, त्याच्यानंतर O च्या नंतर हे P. म्हणजे आपला आन्सर आपलं हे येऊ शकते. ऑप्शन क्रमांक 2 आपला आन्सर येऊ शकतो. ऑप्शन क्रमांक 2 हे बघा, हे ऑप्शन येऊ शकणार नाही. थोडा फरक आहे याच्यामध्ये. हे GH U येणार नाही, हे पण येणार नाही. हे ऑप्शन येऊ शकणार नाही. तर ऑप्शन कोणते GSXO हे आपला ऑप्शन नंबर 2 येईल. या ठिकाणी पहिला क्वेश्चन होता पाहून घ्या. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 घेणार आहोत, म्हणजे क्वेश्चन नंबर 9. आजच्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 9. माझ्या हातामध्ये काही क्वेश्चन्स आहेत, लिहिणार आहे. क्वेश्चन 2 म्हणजे क्वेश्चन नंबर 9 ते असा आहे, जर HJ LN यांचे रूपांतर आपण ILOR असे होते तर DFHJ यासाठी कोणता पर्याय येईल. कोणता पर्याय. नंबर 1 हे आहे FHJN, नंबर 2 EHKN, नंबर 3 EGIL, नंबर 4
MHJM. ट्राय करणार, चला आपण मग कोणतं येणार आणि काय नाही. आन्सर बघा, तर सर्वप्रथम आपल्याला सांगलेलं आहे याचं लॉजिक बघा. H, त्यानंतर J, त्यानंतर L आणि त्यानंतर L. याच्या रूपात असं केलंय I L O R. थोडं बघलं आपण या दोघांमध्ये, जर आपण ABCD अल्फाबेट जर मोजले, आयच्या नंतर हे आय, जे एचच्या नंतर आय येईल, एचच्या नंतर आय म्हणजे एक आहे, एचच्या नंतर काय आय येईल. इथे या दोघांमध्ये फरक बघलं, आय जे के एल हे दोन ने इन्क्रीज झालेला आहे, एल ओ पी इथं 3 ने इन्क्रीज झालेला आहे, ILOR म्हणजे किती 3 ने इन्क्रीज झालेला आहे. आणि याच्यामध्ये जर बघलं तर 4 ने इन्क्रीज झालेला आहे, म्हणजे 1 न 2 न 3 न आणि 4, एल एम एन आणि ही ओ, म्हणजे चौथ्या नंबरचा आपण घेतलेला आहे. हे जर बघलं, हे एल एम एन ओ म्हणजे एल पासून 1 2 3, आणि त्याच्या पुढे जर आपण बघितलं, हे ओ ओ, त्याच्यानंतर पी, त्याच्यानंतर एन, त्याच्यानंतर आर, हे 4 ने घेतलेलं आहे, म्हणजे 1 न 2 न 3 न 4 न पुढे गेलेले आहे. तसंच आपण जर बघलं, हे डी एफ एच जे यासाठी पर्याय कोण, पहिले 1 न पुढे, डी च्या नंतर काय होईल, मग 1 न पुढे ई, 2 ने पुढे एफ आणि इथे जी, मग एच आय जे आणि के येईल. त्याच्यानंतर हे 1 न पुढे गेला, हे 2 न पुढे गेला, हे 3 ने, एच आय जे आणि हे के 3 न पुढे गेलेला आहे, एचच्या पुढे, हे 4 न पुढे जाईल, जेच्या पुढे, जे के एल एम आणि एन, 1 2 3 4. आपला आन्सर येईल या ठिकाणी. तर या ठिकाणी आन्सर येईल ई जी के एल, ई जी के एल, हे आपल्या ठिकाणी आन्सर येईल. म्हणजे इथं काय 1 ने 2 ने 3 ने 4 ने, इथं पण हे 1 ने इन्क्रीज, इथं 2 ने, इथं 3 ने, आणि इथं कितना +4 +3 +2 आणि +1 1 न इन्क्रीज झालेली व्हॅल्यू आहे. हे क्वेश्चन नंबर 9 होत आहे, बघून घ्या. यानंतर आपण घेणार आहोत क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 आपल्याकडे असा आहे, एका सांकेतिक भाषेत म्हणजे टेप शब्द आहे. आपण टेपला आपण डी ओ झड एस असे लिहितो. तर इयर कसे लिहाल, YEAR, इयर कसा लिहा. चला, ऑप्शन क्रमांक 1 हे QZDX, ऑप्शन क्रमांक 2 QXZD, ऑप्शन क्रमांक 3 QBQF, ऑप्शन क्रमांक 1 QBQZ. हे आपण आता बघूया कोणता शब्द येईल आणि काय नाही ते. चला बघा आता हे, तर सर्वप्रथम आपल्याकडे टेप शब्द आहे, हे TAPE,
आपण टेप शब्द असा लिहिलेला आहे DOZS. तर त्यानंतर आपल्याला विचारलेला आहे इयर कसा येईल YEAR, इयर शब्द शोधा म्हटलं. थोडं बघलं तर आपण काय होईल एस आणि टी चा विचार जर आपण केला एस च्या नंतर टी आहे, त्यानंतर झड, झड संपल्याच्या नंतर डबल पुन्हा पहिला अक्षर घेतलेला आहे ए, झड आणि ए. त्यानंतर हे ओ आणि हे पी घेतलेला आहे आणि ते डी आणि ई घेतले म्हणजे एका पाठोपाठ एक आलेले आहेत. तसं आपण एस टी, झडच्या नंतर पुन्हा ए घेतलेला आहे, ओच्या नंतर पी आणि डी च्या नंतर ए. तर आपण पण आपली सुरुवात एक्स पासून येईल कारण एक्सच्या नंतर वाय येईल. इथं काय होईल एक्सच्या नंतर वाय लास्ट आपलं बघा. सर्वप्रथम आपला एक्स हे बघा हे आलेलं आहे एक्स, म्हणजे इथं एक्स आहे. हे तिन्ही ऑप्शन येणार आहे, सरळ उत्तर हे चलन आहे. एक्स झालेला आहे एक्स, एक्सच्या नंतर वाय. 2 नंबरचा शब्द होता झडच्या नंतर ए, हे इथला 2 नंबरचा शब्द. तर आपला इथं ई आलेला आहे. तर ईच्या अगोदर काय आपल्याला बघावं लागेल, ईच्या अगोदर डी ची, म्हणजे डी च्या नंतर ए. आता ए मध्ये काय होईल झड, झड, झडच्या नंतर ए. आणि आता सरळ काय येते क्यू, क्यूच्या नंतर काय येते आर. म्हणजे आन्सर काय येईल आपला क्यू झड डी एक्स. हे क्यू झड डी एक्स. सहसा तर आपण हे पर्याय आधीच काढला होता. शेवटला जे आपण एक्स घ्यालो हे एवढे ऑप्शन आपण इलिमिनेट करू शकलो असतो. डायरेक्ट आन्सर आपलं एक्स सोडून एवढं आलेलं आहे. हे क्वेश्चन नंबर 10 होता. यानंतर एक क्वेश्चन घेणार आहोत आपण आणखी, क्वेश्चन नंबर 11. चला क्वेश्चन नंबर 11 कसं सॉल्व करणार. चला क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन 11 एका सांकेतिक भाषेत त्याने आपल्याला सांगितलं साईट शब्द आहे. साईटला त्यांनी असं लिहिलेलं आहे, साईटला त्याने लिहिलं FVTUG. तर आपल्याला त्याने विचारलेलं आहे REVAL, याला कसं लिहिणार म्हणजे क्वेश्चन मार्क. तर आपले ऑप्शन आहे YNRIRE, पहिला ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन है DQHQMX और ऑप्शन थर्ड है FSJSO छड और ऑप्शन 4 आहे ERI पुन्हा RNY. चला कसं सॉल्व करणार बघायला. सर्वप्रथम आपल्याला काय साईटला हे लिहिलंय आपण लिहून घेणार इथं SIGHT हे इथे लिहायचं खाली FVTUG आणि नंतर इकडे हे लिहिलं आहे REVAL. तर खालचं आपल्याला काढायचं आहे. आपण याचे नंबरिंग लिहिले SFIV असं काय आपल्याला लॉजिक लागत नाही. F च्या नंतर कोणता, I च्या नंतर V किंवा T च्या नंतर. तर सरळ आपण याचे नंबरिंग लिहून बघू. सर्वप्रथम आपण S चा नंबर लिहिणार. 19 नंबरला S घेतला आपण. I 9 नंबरला I, हे 7, हे 8 आणि हे 20. त्यानंतर F आपण 6 नंबरला लिहिलं. V
व्ही आपण 22 नंबरला लिहितोय, हे 20 नंबरला लिहितोय, यू आपण 21 नंबरला आणि 7 नंबरला लिहितोय. तशा दोघांची वजाबाकी केली तर 13 येणार. त्या प्रत्येकाची वजाबाकी केली तर 13 आपल्याला भेटणार. हे 13, ह्याची पण 13, याची पण 13, याची पण 13 आणि याची पण 13. प्रत्येकाची वजाबाकी आपल्याला 13 भेटणार आहे. तसं जर आपण याचं बघितलं आता हे किती येतात बघितलं आपण, तर पहिले आपला शब्द जे आहे आर आपला 18 नंबरला आहे, ई आपला 5 नंबरला आहे, व्ही आपला 22 ला आहे, 1 ला आहे, हे 12 ला आहे. आता फरक आपल्याला 13चा काढायचा आहे, तर 18च्या पुढे आपण 13 20 म्हणून 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 18च्या पुढे मोजणं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 आहे. 18च्या पुढे मोजलं तर 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 हे नंबर होत चाललेले आहेत. मग आपल्या दोघांमध्ये असं ओळखायचं की सबट्रॅक्शन किती येणार आहे, 13 येणार आहे. आपण जर इथं 5 खाली लिहिले तर 5, दोघांची वजाबाकी किती लिहा, 13 येऊन जाईल. इथं आपल्याला 13 आणायचं आहे, तर कोणता नंबर येईल बघा बरे. वजाबाकी केलं तर आपल्याला 13 येईल, तर 18 तर येणार नाही. इथं 18ची येईल, तर 15तून 18 गेले 13 होतील. इथं पण 18 येईल. इथं 22च्या पुढे 13च्या नंतर 22 मोजले तर आपण किती होईल बघा. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 1 2 3 4 5 6 7 8 9, हे इथं 9 आलेलं आहे. 1 म्हणजे इथं सरळ किती 14 येतील आणि इथं सरळ किती येतील 25 येतील. आपल्या इथं आलेलं आहे 5 म्हणलं तर आपण काय म्हणतो आहे ABCDE. ई म्हणजे ई पासून आपलं उत्तर सुरू आहे. हे नाही सरळ उत्तर हे आहे ई. त्याच्यानंतर 18 नंबरला आपला काय होईल आर होईल. 9 नंबरला कोण होईल आय. त्यानंतर पुन्हा 14 नंबरला कोण येईल बघा, हे 14 नंबरला आपला एन येईल आणि 25 नंबरला कोण येईल वाय. म्हणजे आपला आन्सर हे राहील ERINY, ERINY. हे आपलं काय रिजनिंगचं क्वेश्चन नंबर 11 या दरम्यानचं आपण हे क्वेश्चन घेतलेलं आहोत. या ठिकाणी आपण 5 क्वेश्चन घेतलेले आहोत. हे रिजनिंगचं कोडिंग आणि डिकोडिंग चॅप्टर आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा.